नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतला जबरदस्त ट्विस्ट। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आता आपल्याला पाहायला मिळत आहे की अद्वैत काजलला घरी घेऊन आलेला असतो सोहमच्या लग्नासाठी। तिला राहण्यासाठी आता एक रूम दिलेली असते। ती बॅग ठेवण्यासाठी त्या रूममध्ये येते तर पाहते तर काय, लग्नातील सामान म्हणजेच डेकोरेशनचं सामान त्या खोलीमध्ये ठेवलेलं असतं। हे बघून काजल खूप भावुक होते आणि म्हणते, हे काय होतंय माझ्यासोबत, काय घडतंय माझ्या आयुष्यामध्ये, मला तर काहीच कळेना झालंय। एकतर मी कोणाच्याच प्रेमात पडणार नव्हतो, पण पडलो सोहमच्या प्रेमामध्ये आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा टपकत असतात। आणि आता आपली सोय ह्या रूममध्ये झाली। ह्या रूममध्ये तर सगळं डेकोरेशनचं सामान आहे, तर आता आपण इथे राहायचंय का, असा ते विचार करत असते। तेवढ्यात तिला लग्नपत्रिका दिसते आणि त्याच्यावरचं नाव दिसतं, ते म्हणजे अनामिका आणि सोहम असे त्याच्यावर नाव असतं। हे पाहून तर ती ढसाढसा रडू लागते। तिच्या मनावरती आता खूप आघात झालेला असतो। अशा परिस्थितीमध्ये ती स्वतःला सावरू शकत नाही। ती पत्रिका पटकन फेकून देते आणि थोडा मोठा श्वास घेते। तिला सगळीकडचं सामान बघून खूप वाईट वाटत असतं, मात्र डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं आणि ती विचार करते की आपण कोणाच्या प्रेमात पडणार नव्हतो, पण ह्याच्या पडलो आहे। पण माझीच चुकी आहे। सोहमने जेव्हा मला प्रपोज केला तेव्हा ते मीच नाकारलं होतं। ती स्वतःलाच कोचत असते। तिची नजर आरशापाशी ठेवलेल्या मंडोळ्यावर जाते आणि ती मंडोळ्या उचलते आणि आपल्या डोक्याला बांधते। त्यावेळेस तिला सोहमचं बोलणं आठवतं। तो म्हणतो, काजल, मला माहिती आहे की तुझं पण माझ्यावर खूप प्रेम आहे। तुला तर माहितीच आहे माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे ते। आता काजल स्वप्नात हरवलेली असते। सोहम तिच्या मागून आलेला आहे आणि तिच्या डोळ्यावर तो मंडोळ्या बांधत आहे। त्याने सुद्धा त्या दुसऱ्या मंडोळ्या बांधलेल्या असतात आणि ते काजलला त्याचा लुक पाहून खूप आनंद होतो। दोघांच्या डोक्याला मंडोळ्या बांधलेल्या असतात आणि ते खूप क्यूट दिसत असतात। तिथे सोहमला बघून तिला खूप आनंद होतो आणि सोहम म्हणतो, अहो गुंडेश्वर, आपल्या लग्नाचा मुहूर्त निघून चाललेला आहे। तिच्या डोळ्यातील अश्रू अनावर होत असतात आणि ती एवढी रडत असते की ती रडत रडतच सोहमला म्हणते, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। सोहम म्हणतो, तू काय बोलणार आहेस ते माहिती आहे, माझं पण तितकंच तुझ्यावर प्रेम आहे। त्या रडत रडतच काजल म्हणते, सोहम सॉरी, कारण जेव्हा सोहमने तिला प्रपोज केलेलं असतं तेव्हा तिने त्याला नकार दिलेला असतो, परंतु आता मात्र तिला त्या चुकीची जाणीव झालेली असते आणि आता कायमचा सोहम लांब जाणार ह्या विचारानेच तिला समजलेलं असतं की आपलं पण सोहमवर किती प्रेम आहे ते। हे ऐकून सोहम तिला हळूच मिठीमध्ये घेतो। हे बघ, तू रडू नकोस, सर्व काही ठीक होईल, सर्व व्यवस्थित होईल, तू शांत हो। ती शांत होण्यासाठी सोहमने तिला समजवलेलं असतं आणि ती आता थोडी शांत होते। परंतु हे तर स्वप्नच असतं। स्वप्नातून ती बाहेर येते आणि सोहम तिला समोर दिसत नाही। मग ते इकडे तिकडे शोधते त्याला, कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहत असते। रडत रडत सोहम सोहम असं ओरडत असते। हे स्वप्न तिला काही क्षणासाठी गोड आठवण देऊन जातं। आणि आता पुढे सोहमचं लग्न अनामिकाशी होणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।